नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणात, सामाजिक वर्तुळात आणि माध्यमांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून एक नाव सतत चर्चेत आहे. ते नाव म्हणजे अशोक खरात. एकेकाळी अध्यात्म, देवदर्शन आणि चमत्काराच्या गोष्टींनी लाखो लोकांना आकर्षित करणारा हा तथाकथित बाबा आज मात्र गंभीर आरोप, चौकशा, ईडीचे समन्स आणि राजकीय संबंधांमुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. अशोक खरातचं नाव अचानक चर्चेत आलेलं नाही, तर त्यामागे आहे आरोपाची मोठी मालिका. सत्ताधाऱ्यांशी असलेले संबंध, सरकारी अधिकाऱ्याशी वाढलेली जवळीक आणि सर्वात मोठं म्हणजे श्रद्धेच्या नावाखाली उभं राहिलेलं साम्राज्य. सध्या सोशल मीडियावर अशोक खरातचं एक फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतोय. या फोटोमध्ये कोर्टातून बाहेर आणलं जात असलेला खरात दिसतो. चेहऱ्यावरचा थकवा, पांढरी झालेली दाढी, कमकुवत झालेलं शरीर आणि एकेकाळी हजारो भक्तांच्या गर्दीत फिरणारा तोच बाबा आता पोलीस आणि चौकशी यंत्रणांच्या घेराव्यात दिसतोय. पण या फोटोसोबतच आणखीन एक गोष्ट अचानक चर्चेत झाली. ती म्हणजे गुवाहाटी दौऱ्याची माहिती. सोशल मीडियावर आणि काही माध्यमांमध्ये एक फोटो व्हायरल झाला, जो एका हॉटेलच्या चेक इन आणि चेकआउट रेकॉर्डचा असल्याचा दावा करण्यात आला. या कथित रेकॉर्डमध्ये 3 नावं चर्चेत आली: अशोक कुमार खरात, प्रतिभा चाकणकर आणि रुपाली चाकणकर. या माध्यमांमध्ये आलेल्या माहितीनुसार 2021 मध्ये ते तिघे गुवाहाटीला गेले होते आणि त्यांनी रेडिसन ब्ल्यू हॉटेलमध्ये मुक्काम केल्याचा दावा केला जातो. यामुळे संपूर्ण प्रकरणाला अचानक नवं वळण मिळालं, कारण आतापर्यंत रुपाली चाकणकर यांनी अशोक खरातांशी वैयक्तिक संबंध नसल्याचं स्पष्ट सांगितलं होतं. त्या म्हणाल्या होत्या, आम्ही फक्त ईशान्येश्वर मंदिरात दर्शनासाठी जात होतो. आता मात्र समोर आलेल्या या कथित गुवाहाटी दौऱ्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. नेमका हा दौरा का झाला होता? या तिघांची एकत्र उपस्थिती योगायोग होता का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या संपूर्ण प्रकरणाचा आर्थिक व्यवहाराशी काही संबंध आहे का? याच कारणांमुळे आता चौकशी यंत्रणांनी या प्रकरणाकडे अधिक गंभीरपणे पाहायला सुरुवात केली आहे. SIT कडून चौकशी झाल्यानंतर रुपाली चाकणकर यांना आता ईडी कडून समन्स बजावण्यात आला आहे. देशातील आर्थिक गैरव्यवहार, मनी लॉन्ड्रिंग आणि संशयास्पद आर्थिक व्यवहाराशी चौकशी करणारी महत्त्वाची यंत्रणा ईडीच्या समन्समुळे आता या प्रकरणाची व्याप्ती आणखीन वाढली आहे. दरम्यान अशोक खरात विरोधात 2 गंभीर गुन्ह्यांमध्ये तब्बल 1200 पानांची चार्जशीट दाखल करण्यात आली आहे. ही चार्जशीट फक्त कागदाचा गट्टा नाही, तर त्यामध्ये अनेक साक्षी, आर्थिक व्यवहाराची माहिती, फोन रेकॉर्ड्स आणि विविध पुराव्यांचा समावेश असल्याचं सांगितलं जाते. अशोक खरात नेमका कोण, हा प्रश्न आज अनेकांना पडतोय, कारण काही वर्षापूर्वीपर्यंत महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये त्याचं नाव एक आध्यात्मिक व्यक्ती म्हणून घेतलं जायचं. त्याच्या कार्यक्रमांना मोठी गर्दी व्हायची. लोक त्याच्याकडे समस्याचं समाधान मिळेल या आशेने जात होते. काही जण त्याला चमत्कारी बाबा म्हणायचे, तर काही जण त्याच्या भक्तीत पूर्णपणे गुंतले होते. ईशान्येश्वर मंदिर हे त्याच्या नावामुळे मोठ्या प्रमाणावर चर्चेत आलं. हजारो लोक तेथे दर्शनासाठी जाऊ लागले. काही राजकीय नेते, काही अधिकारी आणि अनेक प्रभावशाली व्यक्ती सुद्धा तेथे जात असल्याचं सांगितलं जात होतं. हळूहळू अशोक खरातांचं नाव फक्त धार्मिक क्षेत्रापुरतं मर्यादित राहिलं नाही, तर त्यांचे राजकीय संबंध चर्चेत येऊ लागले. काही फोटो, काही कार्यक्रम आणि काही खास भेटी यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले. लोक विचारू लागले, एका बाबाच्या आसपास एवढी मोठी राजकीय वर्तुळ का तयार झाली? मात्र त्याच काळात काही गंभीर आरोप समोर येऊ लागले. श्रद्धेच्या नावाखाली लोकांची फसवणूक, आर्थिक व्यवहारांमध्ये संशय आणि प्रभावाचा वापर करून काही गोष्टी दाबल्या गेल्याची चर्चा सुरू झाल्या. सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होऊ लागले. काही लोकांनी स्वतःचे अनुभव सांगितले, तर काहींनी थेट आरोप केले. यानंतर पोलिसांनी आणि विशेष चौकशी पथकांनी म्हणजेच SITने या प्रकरणात तपास सुरू केला. तपास जसजसा पुढे जाऊ लागला, तसतसे नवीन धक्कादायक तपासणी समोर येऊ लागले. आर्थिक व्यवहारांचे कागदोपत्र तपासली जाऊ लागली. फोन कॉल रेकॉर्ड्स तपासले गेले आणि काही व्यक्तींच्या जबाबाची नोंद झाली. याच दरम्यान
गुवाहाटी दौऱ्याची माहिती समोर आली. हा दौरा नेमका कोणत्या कारणांसाठी होता, त्यावेळी कोण कोण उपस्थित होतं, त्या दौऱ्याचे खर्च कोणी केले आणि त्यामागचं नेमकं काय घडलं, या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न आता चौकशी यंत्रणा करत आहे. रेडिसन ब्ल्यू हॉटेलचे कथित रेकॉर्डमुळे हा विषय आणखीन चर्चेत आला, कारण या रेकॉर्डमध्ये नाव एकत्र दिसत असल्याचा दावा केला गेला. मात्र या सगळ्या प्रकरणात अजून अधिकृत निष्कर्ष समोर आलेले नाहीत. तरीही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू झाली. काही जणांनी थेट आरोपच केले, तर काहींनी त्यामागे राजकीय कट असल्याचं म्हटलं. दरम्यान रुपाली चाकणकर यांच्यावर विरोधकाकडून प्रश्न उपस्थित होऊ लागला. जर फक्त मंदिरात दर्शनासाठी जात होतात, तर गुवाहाटी दौऱ्याचं नेमकं कारण काय होतं, या प्रश्न अनेकांनी विचारला. मात्र दुसरीकडे चाकणकर समर्थकांनी या आरोपांना राजकीय हेतूनं केलं जात असल्याचं म्हटलं. त्यांच्या मते कोणासोबत फोटो असणं आणि एखाद्या ठिकाणी उपस्थितीत असणं म्हणजे गुन्हा सिद्ध होत नाही, पण ईडीच्या समन्स नंतर प्रकरण गंभीर बनलं, कारण ईडी साधारणपणे आर्थिक व्यवहार आणि पैशांच्या हालचालींचा तपास करते. याचा अर्थ या प्रकरणात फक्त सामाजिक किंवा राजकीय संबंधांचा मुद्दा नाही, तर आर्थिक व्यवहाराचीही तपास सुरू आहे. याच कारणांमुळे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या प्रकरणाकडे लागलं आहे. अनेकांना जाणून घ्यायचं आहे, अशोक खरातचं जाळं नेमकं किती मोठं आहे, त्याचा संबंध कोणाकोणाशी होते आणि श्रद्धेच्या नावाखाली नेमकं काय काय चालत होतं. तपास यंत्रणा आता अनेक डिजिटल पुरावे तपासत असल्याचे माहिती समोर येते. मोबाईल डेटा, आर्थिक व्यवहार, बँक अकाउंट्स आणि काही खाजगी संवादांची चौकशी केली जात असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान अशोक खरातची तब्येत बिघडल्याचं बातम्यांनाही समोर आलं. कोर्टात हजर करताना त्याची अवस्था पाहून अनेक जण आश्चर्यचकित झाले. एकेकाळी लोकांसमोर आत्मविश्वासाने बोलणारा बाबा आज मात्र थकलेला आणि कुमकुवत दिसत होता. सोशल मीडियावर काही लोकांनी सहानुभूती व्यक्त केली, तर काहींनी म्हटलं, कायद्यापासून कोणीही मोठं नसतं. या प्रकरणात आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे राजकीय संबंध, कारण अनेक वेळा अशोक खरात सोबत काही राजकीय व्यक्तींचे फोटो व्हायरल झाले. त्यामुळे विरोधकांनी सरकारवरही प्रश्न उपस्थित केले. जर इतक्या तक्रारी होत्या, तर कारवाई आधी का झाली नाही? काहींनी आरोप केला, प्रभावशाली लोकांशी संबंध असल्यामुळे अनेक गोष्टी दाबल्या गेल्या. मात्र अधिकृत पातळीवर या आरोपांनी कोणतीही पुष्टी देण्यात आलेली नाही. तपास सुरू आहे आणि चौकशी यंत्रणा सर्व बाजूंनी माहिती गोळा करत आहे. दरम्यान अशोक खरातच्या समर्थकांनी मात्र वेगळी भूमिका घेतली आहे. त्यांच्या मते खरातला मुद्दाम बदनाम केलं जात आहे. ते म्हणतात, लोकांची सेवा करणाऱ्या व्यक्तीला टार्गेट केलं जात आहे. तर दुसरीकडे विरोधक आणि काही सामाजिक कार्यकर्ते कठोर कारवाईची मागणी करत आहे. त्यांच्या मते जर श्रद्धेच्या नावाखाली लोकांची फसवणूक झाली असेल, तर सत्य बाहेर आलंच पाहिजे. याच कारणामुळे हे प्रकरण आता फक्त एक बाबापुरतं मर्यादित राहिलेलं नाही, तर श्रद्धा, राजकारण, पैसा आणि प्रभाव यांच्या संगमाचं मोठं उदाहरण बनलं आहे. लोकांच्या मनात एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे, कोणावर विश्वास ठेवायचा? कारण जे लोक स्वतःला आध्यात्मिक मार्गदर्शन म्हणून सादर करतात, त्यांच्या भोवती जेव्हा आर्थिक व्यवहार आणि राजकीय संबंधांची चर्चा होते, तेव्हा सामान्य माणूस गोंधळून जातो. आज सोशल मीडिया आणि माध्यमांमुळे प्रत्येक माहिती काही मिनिटात लोकांपर्यंत पोहोचते, पण त्याच वेळी अफवा आणि अपूर्ण माहिती सुद्धा वेगाने पसरते. यामुळे तपास पूर्ण होण्यापूर्वीच अनेक जण निष्कर्ष काढायला सुरुवात करतात. मात्र कायद्याच्या दृष्टीने जोपर्यंत आरोप सिद्ध होत नाही, तोपर्यंत प्रत्येक व्यक्तीला स्वतःचं म्हणणं मांडण्याचा अधिकार असतो. आता सगळ्यांच्या नजरा आहेत ईडीच्या पुढच्या कारवाईवर, STIच्या तपासावर आणि कोर्टात पुढे काय घडणार यावर. गुवाहाटी दौऱ्याचं रहस्य उलगडणार का? हॉटेल रेकॉर्ड सत्यता सिद्ध होणार का? आर्थिक व्यवहारांमधून नवे धागेदोरे मिळणार का? हे सर्व प्रश्न अजून अनुत्तरित आहेत. पण एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे, अशोक खरात प्रकरण महाराष्ट्रात मोठी खळबळ उडवली आहे. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामधील सीमारेषा किती धुसूर असू शकते, हे या प्रकरणातून पुन्हा एकदा समोर आलं आहे. लोकांनी कोणत्याही व्यक्तीवर आंधळा विश्वास ठेवण्याआधी विचार करणं किती गरजेचं आहे, याची आठवण या प्रकरणाने करून दिली आहे. आता पुढे तपासात आणखी कोणती नावं समोर येतात
कोणते पुरावे सापडतात आणि कोर्टात काय निष्कर्ष लागतो याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. आणि या सगळ्या गोंधळात एक प्रश्न अजूनही हवेत तरंगतोय. अशोक कराड फक्त एक बाबा होता की त्यामागे आणखीन मोठं जाळं कार्यरत होतं? या प्रश्नांचं उत्तर कदाचित येणारा काळच देईल. धन्यवाद.